नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील आणखी एक प्रभावी, ऊर्जावान आणि मनाला प्रेरणा देणारा श्लोक क्रमांक 17 याचा सखोल अभ्यास करणार आहोत. मागील श्लोकामध्ये आपण पाहिलं की कृष्ण, अर्जुन, भीम, युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव या सर्वांनी आपापले शंख वाजवून रणांगण दणाणून सोडले. प्रत्येक शंख हा त्याच्या स्वभावाचा, त्याच्या शक्तीचा आणि त्याच्या अंतर्गत मूल्यांचा आवाज होता. आता या शंखनादाच्या मालिकेत पुढे येतात अजून काही महान योद्धे, ज्यांनी पांडवांच्या बाजूने उभं राहून स्वतःची शक्ती जाहीर केली. अशा या पार्श्वभूमीवर आता आपण श्लोक क्रमांक 17 कडे वळतो. संस्कृत श्लोक. काश्यश्च परमेश्वासः शिखंडी च महारथ दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकीश्च पराजित. या श्लोकाचा अर्थ असा होतो की काशीचा राजा, जो धनुर्विद्येत अत्यंत प्रवीण आणि श्रेष्ठ धनुर्धारी होता, त्यानेही आपला शंख वाजवला. त्याचप्रमाणे महारथी शिखंडी, दृष्टद्युम्न, विराट राजा आणि अपराजित योद्धा सात्यकी यांनीही आपापले शंख जोरदार निनादले. आता या प्रत्येक योद्ध्याचा अर्थ, स्वभाव आणि या श्लोकात दडलेली शिकवण जाणून घेऊया. श्लोकाची सुरुवात होते काशीराजापासून. तो होता उत्कृष्ट धनुर्धारी. त्याचे नाव घेतानाच एक ओळख मिळते की पांडवांच्या बाजूने केवळ नातेवाईकच नव्हते, तर कौशल्याने प्रचंड श्रेष्ठ असे राजे व योद्धेही उभे होते. कौशल्य, प्रावीण्य आणि आपल्या कलेबद्दलची निष्ठा हे काशीच्या राजाचे गुण. आपल्याला इथे पहिली शिकवण मिळते की जीवनात आपण जे करत आहोत त्यात प्रावीण्य मिळवा, आपल्या कौशल्यात तल्लख व्हा. यानंतर येतो शिखंडी. महाभारतातील अत्यंत महत्त्वाचा पात्र. शिखंडीचा इतिहास गुंतागुंतीचा आहे, परंतु त्याची एक ओळख कायम राहते. तो भीष्मासारख्या महान योद्ध्यासमोर उभा राहण्याची क्षमता असलेला. शिखंडी म्हणजे निर्धाराचा नाद. त्याच्या शंखनादात सांगितलेलं असतं की भूतकाळ काहीही असो, आज तुम्ही योग्य आहात तर तुम्हाला उभं राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. पुढे येतो दृष्टद्युम्न. द्रुपदपुत्र, अग्निपुत्र आणि युद्धासाठीच जन्मलेला. दृष्टद्युम्न म्हणजे रणनीती, नियोजन आणि नेतृत्व. तो पांडव सैन्याचा सेनापती होता. त्याच्या शंखनादात संदेश आहे की युद्धात फक्त धैर्य नाही, तर रणनीतीही आवश्यक आहे. जीवनातही तसेच. योग्य योजना, योग्य वेळी योग्य पाऊल हेच विजयाचा मार्ग बनते. यानंतर विराट राजा, ज्याने पांडवांना अज्ञातवासात आश्रय दिला होता. विराटाचा शंखनाद म्हणजे आभार, मैत्री आणि विश्वासाची घोषणा. तो सांगतो की संकटात साथ देणारी व्यक्ती हीच खरी आपली संपत्ती असते. आणि शेवटी येतो सात्यकी. यादव कुलातील महान योद्धा, श्रीकृष्णाचा अतिशय स्नेही आणि अद्वितीय धनुर्धारी. त्याच्याबद्दल श्लोकात म्हटले की अपराजितः, म्हणजे त्याला कोणी पराभूत करू शकत नाही. सात्यकीचा शंखनाद म्हणजे योग्य निष्ठा आणि योग्य मार्गावर उभे राहिलात तर तुम्हाला कोणी हरू शकत नाही. या सर्व महान योद्ध्यांच्या एकत्रित शंखनादाने कौरव सैन्यावर मनोवैज्ञानिक आघात झाला. शत्रूपुढे संख्या महत्वाची नसते, महत्वाचं असतं तुमच्या सोबत उभ्या लोकांचा स्वभाव, कौशल्य, निष्ठा आणि त्यांचा धर्म. आता या श्लोकाचा आजच्या जीवनाशी काय संबंध आहे ते पाहूया. आज आपल्या जीवनातही काशी राजासारखं कौशल्य, शिखंडीसारखा आत्मविश्वास, दृष्टद्युम्नासारखं नियोजन, विराटासारखी मैत्री आणि सात्यकीसारखी निष्ठा असली तर कोणतंही आव्हान मोठं नाही. हा श्लोक सांगतो की तुमच्या आयुष्यातील लढाई तुम्हाला एकट्याने जिंकता येत नाही. तुमच्या संघात म्हणजेच तुमच्या जीवनात कौशल्य, निर्धार, बुद्धी, मित्रता आणि निष्ठा असली पाहिजे. आणि हे गुण कोणाकडूनही शिकता येतात.
कुरुक्षेत्र फक्त त्या काळाचे नव्हते. कुरुक्षेत्र आजही आपल्या मनात आहे. ते आपणच लढतो. परंतु या योद्ध्यांचे गुण अंगीकारले तर कोणतंही संकट जिंकता येतं. म्हणूनच श्लोक 17 आपल्याला सांगतो की आपल्या आजूबाजूचे लोक कोण आहेत हे महत्त्वाचे आहे. आपल्या संघाची गुणवत्ता महत्त्वाची आहे आणि आपण कोणते गुण अंगीकारतो हे पण महत्त्वाचे आहे. या सुंदर शिकवणीसह श्लोक 17 आपल्या हृदयात स्थिर करूया आणि जीवनाच्या रणांगणात या शक्ती घेऊन पुढे जाऊया. धन्यवाद.